नमस्कार मित्रांनो, आज आमच्या आप्पांचा वाढदिवस आहे। काल आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं होतं। आम्हाला रात्री बर्थडे सेलिब्रेट करायचा होता, पण नाना आणि आई सकाळी लवकर उठतात म्हणून त्यांच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही पहाटे नियोजन केलं। काल आम्ही रिलायन्स मॉलला गेलतो ना, सगळं सामान आम्ही घेऊन आलो। इकडे बघा फळं कटिंग करायचं चालू आहे, इकडे बघा इकडं पास्ता बनायचं चालू आहे, इकडे बघा इकडं आता मिक्सरमध्ये ओरिओ शेक बनायचं चालू आहे। थोड्याच वेळात आता पार्टी इज ऑन। पार्टी बॉम्ब आणलेत आम्ही, ते करून आम्ही आपण उठवणार आहे। तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेल। बाय बाय। दीदी तू काय करायला लागली? मी आंबे चिरायला लागले, टरबूज चिरायला लागले, शिल्लक राहिलेलं कलिंगड खायला लागले। हा हॅलो, आज अप्पांचा बर्थडे आहे। ओ काका सांगा की त्याला। हा बघा आमचा केक, कलिंगडचा युनिक केक। काका मला भेटत दे। सगळी तयारी झालेली आहे आप्पाच्या बर्थडेची। हा आता आपण बॉम्ब फोडून उडवणार आहे ना आपण ना। कुठला बॉम्ब फोडणार आहे आपण? हा, आणि तू रूमच्या बाहेर आलेला ते उडव। ओके चला जायचं आपण कडे आता। तू फक्त आपण सगळ्यांनी ये हॅपी बर्थडे म्हणायचं। अरे साऊंड कुठे आहे? मोबाईल कनेक्ट केला का? हे असलं भैयाचं नियोजन, जबाबदारी तर घेतली होती काल। हा हा तू बोलायचं की खाली? आता आप्पा उठलेले आहेत, मिट्टूला पण दे। ए आनंदी यार बार ना। हे सगळं रात्री करायचं होतं, पण तुम्ही दोघं पहाटे उठता म्हणून पहाटे केलंय। तुम्ही रात्री जागत नाही। हॅपी ठेव सगळ्यांना एक एक दे। चल त्यासाठी आलता का चिटकून मोकळा एक एक दे सगळ्यांना। मला आवडतोय, सगळंच आवडतं। अचानकच बाहेर फिरायला घेऊन जाते, ते आवडतं। हॅपी बर्थडे अप्पा। अप्पा जास्त मला मला ती खूप आवडते आणि हॅपी बर्थडे अप्पा। अप्पा जास्त गिफ्ट असते, मला पोहायला आवडते। आप्पा जास्त गिफ्ट आणतात म्हणून मला पोहायला आवडते। असं झालंय, मिट्टू परीक्षेला बसल्या सगळे चिठ्ठ्या पुरवा लागले। मिट्टू उभे उभ तसं म्हणायला लागला। सांगा अजून चिठ्ठ्या पुरवा। हॅपी बर्थडे अप्पा। हा अप्पा कुणाला नेते आता? अप्पा मला कुणाला नेणार? हॅपी बर्थडे अप्पा। कसे दिसतात सांग बरं? चांगले दिसतात। मग सांग की अप्पांबद्दल सांग। आपण नवीन नवीन गिफ्ट आणतात मला शाळेत सोडायला। आणि काका येत नाहीत का शाळेत सोडा? येतात। मग आप्पा कसे येतात?
आप्पा आमच्या सोबत खेळतात. हॅपी बर्थडे. अजून काय? घरी जास्त वेळ थांबत नाही ते आवडतं. नाही काय नाही. आम्हाला टाइम देतात, मला नवीन गोष्टीमध्ये सपोर्ट करतात, कर म्हणून मागे लागतात. हॅपी बर्थडे आप्पा. मुलांना तुम्ही आवर्जून 1 महिन्यात एकदा टाइम देता. एकतर बेकरीचा जे शेड्यूल असतं तुमचं तब्येतीची पण काळजी घ्या. हॅपी बर्थडे. सांगा. हा आप्पाच्या सगळ्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा. त्याचा स्वभाव एकदा मनावर घेतलं की ते पूर्णच करतोय. मुलांना मिसळून दंगामस्ती करणं, खेळणं त्यांना चालू केलं तेही छान. परत एकदा शुभेच्छा. पहिल्यांदा आप्पाला 35व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. बघता बघता आप्पा 35 वर्षाचा झाला. आप्पाचा चांगला गुण म्हणजे आप्पा मुलांना खेळायला नेतो, मुलांसोबत खेळतो आणि आप्पाचा स्वभाव हळवा आहे. आप्पा सगळ्यांची काळजी घेतो, सगळं छान करतो. फक्त ते एकच त्याने करायचं की व्यायाम मनावर ठेवा आणि तब्येत मापात ठेवावी. ही शुभेच्छा आप्पाला. आप्पाचा विषय हार्ड. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घर नाही ध्यान, पण आप्पाचा बाहेर. आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उठा रहे, समझ में आ रहे मगर समझ में जा रहे. आप्पा रोज येताना शोरूमची कॅश घेऊन येतो, मला खूप छान वाटतं. आणि आप्पा मुलांसोबत मस्त खेळतो. तसंच शोरूमच्या कस्टमरला रोज वडापाव समोसा बेकरीमधून आप्पा पाठवतो. आप्पाची सोशल सर्व्हिस खूप छान वाटते. कधी कधी बिल घेतो, पण कधी कधी बिल घेत पण नाही. आप्पाची जर काय पुढच्या बर्थडेला हे भारी झाली, मापात आली, तर आई मला सोन्याचं बिस्किट देणार आहे असं आईने मला सांगितलं. ऑन रेकॉर्ड आलं आता हे. तर आता पुढच्या बर्थडेपर्यंत आप्पा मनावर घे आणि मला सोन्याचं बिस्किट मिळवून दे. अजून रात्री आज सकाळी एकदम सरप्राईजमध्ये बर्थडे ऑटोबॉम्ब उडून जागा करण्यात आलं. सगळं श्रेय भैयाला आणि विराटला जातंय. विराटने भैयाने एकदम मस्त नियोजन केलं. नियोजनाचे अध्यक्ष मिट्टू शेट होते, लुडबुड कमिटीचे. पण छान वाटलं, अपेक्षित नव्हतं एवढा भारी बर्थडे. रूम पण पूनमने छान सजवली होती, बघितली नाही अजून, पण सजवली छान. केकचं तर काय लयच भारी. आबाने डिस्क्रिप्शन केलं होतं. आबा इकडे 2 मिनिट. कसा कसा केक होता सांग 2 मिनिट. तोंडाचा छाप असं 2 कलिंगडचे पीस आम्ही केले होते. एक पायाचा छाप, एक तोंडाचा छाप. छान काहीतरी वेगळी. मुलांनी 5 वाजल्यापासून सगळं उठून सगळं आवरलं आणि सरप्राईज दिली. त्याबद्दल चिल्ल्या पिल्ल्यांचं सगळ्यांचं थँक्यू.